मित्रमैत्रिणींनो नमस्कार। बातमी पुणे जिल्ह्यामधली आहे। पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यातल्या पौड या गावामध्ये अन्नपूर्णा देवीचं एक मंदिर आहे। ह्या मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मंदिराच्या आतमध्ये जाऊन एका चांद शेख नावाच्या मुस्लिम तरुणाने आत जाऊन लघुशंका केली। ही किती भयंकर गोष्ट आहे। हे अशा प्रकारचे कारनामे का करत असतील हे लोक, याच्या मुळाशी आपण गेलं पाहिजे। हा जो काही मुलगा आहे, हा काही घटनाक्रम काय झालेला आहे त्याच्याविषयी आजचा व्हिडिओ। तर शुक्रवारी म्हणजे परवाच्या दिवशी मुळशी तालुक्यामध्ये दुपारी 2-3चा वेळ असेल, त्यावेळेला त्या मंदिरामध्ये फारसं कोणी जात नसतं आणि त्यावेळेला काही लोक मंदिरामध्ये गेले तर त्यांना लक्षात आलं की ह्या मंदिरामधली जी देवीची मूर्ती होती देवळीमध्ये, ती मूर्ती पण खाली पडलेली दिसते आहे। आणि लोक शॉक झाले, कारण की असं सहसा होत नाही की मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मूर्ती इकडे तिकडे पडलेली दिसते आहे, पण ते तसं झालं। आणि त्यामुळे मग शोधाशोध केली, CCTV फुटेज मिळवले, तर त्या CCTV फुटेजमध्ये एक मुलगा आत येताना दिसतो मंदिराच्या आतमध्ये। त्याने हे जे काही केलं आणि त्याच्यानंतर इतकं शॉकिंग की त्या CCTVमध्ये दिसतंय। व्हिडिओ मी तुम्हाला दाखवू शकत नाही फारसे, कारण की कॉपीराईट क्लेम्स यायला लागलेले आहेत, पण मी तुम्हाला थोडक्यात हे दाखवू शकते कारण की हे CCTVचं फुटेज आहे। हा मुलगा असा मंदिरात येताना दिसतोय, असा इकडे तिकडे बघतो आणि त्याच्यानंतर वरती पाहतो CCTV आहे का, आणि बघा त्याने पॅन्ट जी आहे ती काढायचा प्रयत्न केला आणि पुढे जे काही केलं, तर हे भयंकर आहे। म्हणजे हे का करत असतील? का जागा नव्हत्या दुसऱ्या त्यांना लघवी करायला जायला? हे कशामधून आलं? कुठला राग आहे? म्हणजे कशाचा संताप काढत आहे हे जे 4 हिंदुत्ववादी येडे लोक जे मुस्लिमांना टार्गेट करत आहेत? त्याच्यामुळे तुम्ही मुस्लिम समुदाय म्हणून संपूर्ण हिंदू समुदायाला टार्गेट करत आहात का? 4 हिंदुत्ववादी, कट्टर हिंदुत्ववादी मूर्ख आहेत, सगळा हिंदू समाज मूर्ख नाही आहे। आणि मी तर कुठलाही धर्म असो, ज्या व्यक्तींनी काय केलेलं आहे हे पाहायला पाहिजे, ना की त्याचा धर्म किंवा जात। आता या ठिकाणी हा मुस्लिम मुलगा निघाला ज्याने हे हिंदू मंदिरामध्ये जाऊन केलेलं आहे, त्याच्यामुळे जे व्हायचं ते झालं। या गावामधल्या काही पोरांनी जेव्हा CCTV फुटेज पाहिलं तेव्हा काही लोकांच्या लक्षात आलं की अरे हा तर आपण नेहमीच बघतो तो मुलगा आहे, चांद शेख नावाचा 19 वर्षाचा मुलगा आहे साधारणपणे तो। तर ती मुलं त्याच्या घरामध्ये गेली, त्याला शोधलं, त्याच्यानंतर तो सापडला, घरीच होता तो। त्याला विचारलं की काय बाबा हे काय आहे, कसं काय तू केलं म्हणून विचारलं, म्हणजे त्याला चांगलं चोपलंच आणि बदडायलाही पाहिजे। हे किती भयंकर आहे म्हणजे असं। आणि हे केल्याच्या नंतर तो म्हणतो मुझे नाही पता, कारण की तो बिहारवरून आलेला आहे, तो काय महाराष्ट्रातला मुस्लिम नाही आहे मराठी बोलायला, त्यालाही माहीत नव्हतं। तर तो माहीत नाही केलं, पण CCTVमध्ये दिसत आहे त्यामुळे अर्थातच लोकांनी त्याला तिथंच बदडलं। तर त्याचा वडील होता, त्याचं नाव नौशाद शेख सांगितलं जातंय, तो पण म्हटला की हे काय आम्ही काही केलेलं नाही आणि तुम्ही आम्हाला हे करणार असाल तर बघून घेऊ वगैरे असं काहीतरी तो बोलला। त्याला सुद्धा लोकांनी बदडलं आणि आता ह्या 2 जणांनाही पोलिसांनी अटक केलेलं आहे। आता ह्याच्यावर जी भयंकर शिक्षा आहे आपल्या भारतीय न्यायसंहितेनुसार, अशा प्रकारचं कुठलंही धार्मिक तेढ निर्माण करणं, मग ते एखाद्या हिंदूने मुसलमानाच्या याच्यात जाणं किंवा मुसलमानाने हिंदूच्या याच्यात जाऊन असं काही करणं, हे आपल्या भारतीय न्यायसंहितेच्या आर्टिकल्सनुसार गुन्हा आहे। जसं आता या मुलांवर जे लागलेलं आहे भारतीय न्यायसंहितेच्या आर्टिकल 196 सेक्शन 196 लागलेलं आहे, त्याच्यानंतर सेक्शन 296, 298, 302, 351 ही कलमं या मुलावर लागलेली आहे। आणि आता ऑब्व्हियसली जी शिक्षा व्हायची ती झालीच पाहिजे। अशा प्रकारचं काम करण्याची हिंमत कशी काय होते? आणि हे काय भरलेलं आहे तुमच्या डोक्यामध्ये, कोणी भरवलंय त्या डोक्यामध्ये, हे पण समोर आलं पाहिजे। त्या पोराची कसून चौकशी केली पाहिजे की हे त्याने कसं केलं। त्याला बाहेरच्या कोणी सांगितलं की घरातच त्याला असं सांगितलं की बाबा हिंदू धर्मातले लोक असे असतात? हे जे काही आहे त्याच्यावर जे आहे ते लवकरात लवकर आता कारवाई झाली पाहिजे आणि पुढचं हे लोकांच्या समोर आलं पाहिजे की हे कशातून झालेलं आहे। हे खूपच भयंकर आहे। आता ह्याच्यातले काही लोकांचे जर या व्हिडिओच्या खालच्या कमेंट्स पाहिल्या तर लोक मग म्हणायला लागले की, अर्थात राग येतो, लोक म्हणायला लागले की आता ह्याला फाशी दिली पाहिजे, किंवा लोक हे म्हणायला लागले की जर का या ठिकाणी हिंदू मुलं असते आणि हिंदूंनी मशिदीमध्ये जाऊन असं केलं असतं तर काय झालं असतं? तर हिंदूंनी पण मशिदीमध्ये जाऊन असं केलं असतं तर त्यांना शिक्षाच झाली असती। जसं की बीडमध्ये एका मशिदीमध्ये 2 मुलांना बॉम्बस्फोट घडवून आणला, नवीन मस्जिद होती ती, बॉम्बस्फोट घडवून आणला, त्यांना अटक केली, त्यांना पण जी शिक्षा असेल ती शिक्षा होणार। कुठल्याही प्रकारच्या हिंदू धर्मातला असो मुसलमान धर्मातला असो, तुम्हाला जर का एखाद्या व्यक्तीचा राग असेल तर त्या व्यक्तीपुरता ठेवा,
तो ह्या धर्माचा आहे म्हणजे तो तसाच असणार आहे असं काहीही नसतं. आणि आज आपल्या देशाला सगळ्यात जास्त धोका जर कोणाचा असेल ना तर हिंदू किंवा मुसलमानाकडून नाही आहे. आपल्या देशाला सगळ्यात जास्त धोका आहे कट्टर हिंदू आणि कट्टर मुसलमानांकडून. मी किंवा माझ्यासारखे अनेक माझे व्ह्युअर्स हे हिंदू आहेत, पण त्यांच्याकडून मुस्लिमांना काही धोका नाही, त्याच्याकडून देशाला पण धोका नाही. जे काही आपण सगळे हिंदू आहोत, आपला हिंदू धर्म हा काय सांगतोय, सत्यम शिवम सुंदरम. आपल्याला ते म्हणत नाही की ह्या धर्माचं हेट करा, आपल्याला म्हणतं की जे सत्य आहे ते पहा, तेच शिव आहे आणि ते सुंदर आहे. त्यामुळे सत्य बघायला लावतो आपला धर्म. ठीक आहे. आणि हा हिंदू धर्म कुठल्याही धर्माचा द्वेष शिकवत नाही. त्याचप्रमाणे मुस्लिम धर्मातले लोक जे आहेत, जे की सर्वांशी प्रेमाने राहणारे आहेत काही, आणि काही नक्कीच कट्टर असतील. जसं हिंदू धर्मामधलेही कट्टर आहेत की ज्यांना वाटतं मुसलमान हा प्रॉब्लेम आहे, आणि मुसलमान धर्मामधले पण कट्टर आहेत ज्यांना वाटतं हिंदू किंवा ख्रिश्चन किंवा इतर धर्म हे प्रॉब्लेम आहे. तर हे जे कट्टर आहेत दोन्ही देशातले, त्यांच्यामुळे जगामध्ये पण हाहाकार माजलेला आहे. आणि म्हणून जे उपाय आहे ना, हे जे कट्टर लोक आहेत त्यांच्यावर उपाय हा कुठला तरी एका धर्मावर आक्रमण करणं, त्यांना संपवून टाकणं, किंवा हिंदू धर्मांनी मुसलमानांवर आक्रमण करणं, हा उपाय नाही आहे. अफगाणिस्तानने ते करून पाहिलं, काय झालंय, बर्बाद झाला. पाकिस्तान त्याच्या देशामध्ये तेच शिकवतं की हिंदू कसे वाईट आहे, काही तथ्य नसलेल्या गोष्टी पाकिस्तान शिकवत आहे. तर पाकिस्तान बर्बादीच्या लेवलला आलेलं आहे. तिथले लोक परेशान आहे. महागाई म्हणजे न्यूयॉर्कमधले दर आहेत तिथे, महागाईचे दर, सगळ्या वस्तूंचे दर पाहिलं तर व्यवस्था इतकं घाणेरडी, आणि प्राइसेस कशा एकदम भारी वरच्या लेवलच्या. तेच भारतामध्ये होऊ द्यायचं आहे का आपल्याला? भारत अजूनही पाकिस्तानसारखा झालेला नाही आहे. इथं काय होऊ शकतं, फक्त इथं हे होऊ शकतं की इथे कारण हिंदू धर्मीय आहे आणि हे हिंदू धर्मीय एकमेकांमध्ये हे पसरवतात की मुसलमान प्रॉब्लेम आहे आणि त्यालाच टार्गेट करत आहेत, त्याच्यावरच भर देत आहे. जसं पाकिस्तानने भर कशावर दिला? रोजगारावर, शिक्षणावर, आरोग्यावर, सायंटिफिक रिसर्चवर भर दिला का पाकिस्तानने? नाही. पाकिस्तानने भर कशावर दिला? हिंदू मुसलमान करण्यामध्ये. त्यामुळे बर्बाद झालं. भारतसुद्धा, भारताने शिक्षण, आरोग्य, इथल्या लोकांचा रोजगार ह्याच्यावर जर भर दिला आता, तरच आपण पुढे जाऊ. जर का भारतसुद्धा जसं आता सुरू झालं आहे हिंदू मुसलमान ह्याच्यामुळे हा देश बर्बाद होईल, बर्बाद होऊ शकतो. तो वाचवायचा असेल तर हे जे काही इथले आज भडकाऊ राजकारणी आहेत, ह्या भडकाऊ राजकारण्यांमुळे ह्या गोष्टी अजून वाढलेल्या आहेत. आता हे मुसलमान जे आहेत, मुसलमानांच्या डोक्यामध्ये असे भरवणारे कट्टर मुसलमान आहेतच की ते त्यांना हे सांगतात की हिंदू धर्मातले लोक असे. जसं हिंदू धर्मामधले कट्टर लोक आहेत की ते सांगतात की मुसलमान असे. पाहिले तर प्रॉब्लेम हे दोघंही कट्टर आहेत. त्यांनी तुम्ही थोडं ग्राउंडवर या, जागेवर या. ठीक आहे. धर्म तुमच्या घरामध्ये ठेवा. कुणालाच कळलं नाही पाहिजे तुमचा धर्म काय आहे. आणि माणूस म्हणून एकमेकांच्या सोबत या, नागरिक, भारताचे नागरिक म्हणून एकमेकांच्या सोबत या. आज हे या पोराने जे केलं मंदिरामध्ये जाऊन, ह्याला तर भयंकर शिक्षा होणार आहे. आणि त्या ठिकाणी लोकांनी रॅली काढली, आता मुळशी बंदची हाक दिलेली आहे. याशिवाय तिथल्या मस्जिदीच्यावर पण दगडफेक केली लोकांनी. खरं तर हे नाही करायला पाहिजे. आता त्या मस्जिदीचा काय दोष आहे? ह्या पोरांनी केलंय की नाही? जर का उद्या हे असंच करतो म्हटलं तर आता हिंदू, कट्टर हिंदुत्ववादी किती भयंकर गोष्टी करायला लागलेले आहेत तुम्हाला माहिती असेल. त्या कट्टर हिंदुत्ववाद्यांनी पहलगामच्या हल्ल्यानंतर काही ठिकाणी मुस्लिम फळ विक्रेते आहेत त्यांचं पूर्ण ते बर्बाद करून टाकलं. काही मुस्लिमांवर मारझोड झाली, काही मुस्लिमांचं तुम्हाला माहिती आहे लिंचिंग झालेलं आहे या देशामध्ये. जर हे असं झालं, हे जर का असं करतो म्हटलं तर तो उपाय नाही आहे. उद्या जर का मुस्लिमांना वाटलं की हा हिंदूंनी असं आपल्यासोबत केलं, मग हिंदूंची मंदिरं आपण हे करूया, हा उपाय नाही आहे. आपल्या इतिहासामधल्या बिंडोक लोकांनी काही गोष्टी अशा केलेल्या असतील. ठीक आहे. मंदिरं पाड, मस्जिदं पाड, झालेला आहे, इतिहास आहे तो. पण इथून पुढे जायचं असेल आपल्याला तर हा उपाय नाही आहे की मंदिरं टार्गेट कर किंवा मस्जिद टार्गेट कर. हे करतो म्हटलं तर हे न संपणारं आहे. ते गांधीजी म्हणतात ना, आय फॉर अन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. जर का ह्यानी माझा डोळा फोडला तर मी पण त्याचा डोळा फोडतो असं जर म्हटलं तर काय होणार आहे? एकमेकांचा डोळा फोडत सगळेजण आंधळे होऊन जातील. त्यामुळे हा उपाय नाही. त्यांनी डोळा फोडला का त्याच्यावर उपाय आहे की त्याला कोर्टामध्ये खेचणं, त्याच्यावर केस करणं आणि त्याला त्याच्यासाठी असणारी कडक शिक्षा देणं. आणि डोळा फोडला म्हणून ह्या माणसाने जर का म्हटलं नाही ह्याचा डोळा फोडतो, तर मग परत तुमच्यावर दुसरं कोणतरी उलटेल आणि हे जे काय आहे ते अनंतापर्यंत चालत राहू शकतं. त्यामुळे हे जे काय झालेलं आहे, माझी मुळशीतल्या लोकांना विनंती आहे की शांततेने घ्या आणि हे समजून घ्या की आपल्याला या दिशेने जायचं नाही आहे. खूप मुसलमान कसे चांगले आहेत याचेही व्हिडिओ बाहेर येतात
आणि खूप करोडो हिंदूही चांगले आहेत, खूप चांगले आहेत, जे एकमेकांना मदत करतात, ज्यांच्या मनामध्ये फक्त प्रेम आहे, ज्यांच्या मनामध्ये या देशाबद्दल आत्मीयता आहे, असे हिंदूसुद्धा आहेत. तर त्यामुळे धर्मावर जाऊ नका प्लीज. आणि हे अशा प्रकारे जर इथून पुढे कोणाची करायची हिंमत होणार असेल तर त्याचे परिणाम हे खूप वाईट होणार आहेत. आणि याचे परिणाम एका धर्माला म्हणून नाही तर त्या व्यक्तीच्या आयुष्यासाठी भयंकर असणार आहे. आपल्याकडे कायदेसुद्धा खूप कडक आहे. त्यामुळे प्लीज माझी सगळ्यांना विनंती आहे, या हिंदू मुसलमानाच्या या गराड्यातून आपल्या देशाला खरोखरच लवकर सुटका मिळावी असं मला वाटतं. असे व्हिडिओ मला करायचे नसतात पण ते करावे लागत आहेत. तर हे असं मी सांगितलं तसं तुम्हाला नवीन यूट्यूब चॅनल असेल, फेसबुक, इंस्टाग्राम याच्या सगळ्या लिंक्स इथे दिलेल्या आहेत. जाऊन तिथे शेअर करा, सबस्क्राईब करा. तिथे सुद्धा आपण भेटत राहूया. थांबते. धन्यवाद.